अतिशय धक्कादायक घटना सध्या समोर येत आहे। उज्जैनमधील मौलाना गावातील संजय पाटीदार जुलै 2023 पासून त्यांची लिव्ह इन पार्टनर प्रतिभा उर्फ पिंकी प्रजापती सोबत धीरेंद्र श्रीवास्तव यांच्या घरात राहत होते। जून 2024 मध्ये संजयने घर रिकामं केलं, परंतु घरातील 2 खोल्या रिकाम्या केल्या नाहीत। घर मालकाला सांगितलं की मी काही सामान ठेवलं आहे आणि नंतर येऊन घेऊन जाईन। तो इंदूरमध्ये राहणाऱ्या घरमालकाला भाडं ऑनलाईन ट्रान्सफर करत होता। पोलीस निरीक्षक म्हणाले की घराचा वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर फ्रीजने काम करणं बंद केलं आणि घराच्या त्या भागातून दुर्गंधी येऊ लागली, तेव्हा ही घटना उघडकीस आली। यानंतर शेजारीही अस्वस्थ झाले आणि घरमालकाला इंदूरहून बोलवण्यात आलं। फ्रीज उघडला असता त्यात एका महिलेचा मृतदेह आढळला। माहिती मिळताच पोलीस पोहोचले आणि त्यांना मृत महिलेचे वय सुमारे 30 वर्ष असल्याचं आढळलं। ही हत्या जून 2024 मध्ये झाली असावी असा पोलिसांचा संशय होता। संजय पाटीदार आणि पिंकी वृंदावन धाम कॉलनीत पती पत्नीसारखे राहत होते। जानेवारी 2024 मध्येच दोघांनी कॉलनीतील मंदिरात भंडारा आयोजित केला होता। याच दरम्यान मार्चमध्ये प्रतिभा दिसली नाही, तेव्हा शेजाऱ्यांनी संजयकडे विचारपूस केली। यावर संजयने सांगितले की पिंकीच्या आईला हार्ट अटॅक आला होता, म्हणून ती तिच्या माहेरी गेली आहे। आता आपण हे घर रिकामं करून निघत आहोत। प्रतिभा उर्फ पिंकी गेल्या 5 वर्षापासून संजय पाटीदार यांच्यासोबत भाड्याच्या घरात राहत होती, तर पाटीदार आधीच विवाहित होता। त्यांची पत्नी आणि मुलगी उज्जैनमध्ये राहतात। माझ्या मुलीचे लग्न येत्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहे। तर प्रतिभाला 3 वर्ष उज्जैनमध्ये ठेवल्यानंतर संजयने 2 वर्षापूर्वी तिला देवासला आणलं। जानेवारी 2024 पासून प्रतिभाने त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली। यामुळेच त्याने प्रतिभाची हत्या केली आणि त्यानंतर तिला अक्षरशः फ्रीजमध्ये ठेवण्यात आलं आणि ती तब्बल 6 महिने त्या फ्रीजमध्ये होती।